नमस्कार. फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीचा जो रिझल्ट लागलेला आहे, त्याच्यामध्ये बघा सर्वांना घरं लागलेली आहेत. ज्यांना घरे नाही लागलेली आहेत, त्यांना सिडकोद्वारा पुन्हा एकदा शुल्क न भरता अर्ज संधी असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे ज्यांना आता घर लागलेले नाही, जे अपकमिंग लॉटरी येणार आहे, त्याच्यामध्ये त्यांना अर्ज शुल्क भरायचं नाही, पण त्यांचा पुन्हा त्या लॉटरीमध्ये विचार केला जाईल. आता याच्यामध्ये खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेल्या आहेत, की सर आम्हाला आता सिडकोचं घर लागलेलं आहे. तर आम्हाला हे घर घेतल्यानंतर विकता येते का? असं होते का? EWSसाठी काही कंडिशन आहेत, LIGसाठी काही कंडिशन आहेत. जेव्हा आम्हाला घर लागलं होतं त्यावेळेस आमच्या वेळेस पण काही अशा कंडिशन होत्या. जेव्हा ॲग्रीमेंट करायला जातो, घराचं रजिस्ट्रेशन ॲग्रीमेंट होते, तेव्हा ते सिडकोचे जे अधिकारी डॉक्युमेंट देतात त्याच्यामध्ये सर्व हा उल्लेख केलेला असतो. आणि सिडकोद्वारा जे नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगण्यात आलेलं आहे, की तुम्ही एकदा सिडकोचं घर घेतलं ते काही कंडिशन असतात. जसं म्हाडाचं घर घेतलं तर म्हाडाच्या घरासाठी काही कंडिशन आहेत, तशाच सिडकोच्या पण काही कंडिशन आहेत. तर आपण आता ते टप्प्याटप्प्याने पूर्ण माहिती बघू. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणाऱ्या सिडको लॉटरीची जे पूर्ण जे माहिती आहे, वेळोवेळी जे अपडेट आहे ते तुम्हाला येत जातील. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा काहींना पोर्टलमध्ये जे घर लागलेले आहेत त्याच्यामध्ये आता काहींना इन प्रोग्रेस दाखवत आहेत, काहींना पेंडिंग दाखवत आहेत. असे वेगवेगळे म्हणजे त्यांना जे स्टेटस शो होत आहे. याच्यामध्ये बघा ज्यांना घर लागलेले आहेत, जे त्यांनी प्रेफरन्स केलेले आहेत, म्हणजे त्यांनी जेव्हा फॉर्म भरला होता आपल्याला 15 प्रेफरन्स सांगण्यात आलेले होते. कमीत कमी एक जास्तीत जास्त 3 राऊंड असे सांगण्यात आलेले होते आणि चौथा राऊंड हा रँडमली सांगण्यात आलेला होता. तर या चौथ्या राऊंडमध्ये ज्यांना रँडमली घर लागलेले आहेत त्यांच्यासाठी स्वीकृती अस्वीकृती असं ऑप्शन आलेलं आहे. बघा कारण की बघा ज्यांना म्हणजे रँडम त्यांनी सांगितलं आहे त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये ते सुद्धा त्यांनी सांगण्यात आलेलं होतं, की तुम्हाला घर घ्यायचं की नाही घ्यायचं 15 दिवसांचा वेळ दिला जाईल. तर ते जे त्यांनी सांगलेलं आहे, तर ज्यांना जर ते रँडमली घर घ्यायचं तर तुम्ही ॲक्सेप्ट करा, रिजेक्ट करा, स्वीकृती अस्वीकृती असं आहे. आणि ज्यांनी प्रेफरन्स करून म्हणजे ज्यांनी जे चॉईस जे आपल्याला निवडण्यात आलेले होते तर त्यांना ते ऑप्शन शो होत नाही. त्यांना आय थिंक प्रोग्रेस पेंडिंग इन प्रोग्रेस इरादापत्र असं काहीतरी शो होत आहे. खूप लोकांच्या अशा कमेंट आलेल्या आहे. तर हे त्यांचं सविस्तर उत्तर आहे. बघा सिडको लॉटरीमध्ये आता काहींची एक कमेंट आली होती, की सर बघा आम्ही आता लॉटरीमध्ये फॉर्म भरला, आता मी परत फॉर्म भरू शकतो का? म्हणजे ज्यांना घर लागलं ते परत फॉर्म भरू शकत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य म्हणजे बघा जेव्हा एकदा सिडकोचं घर तुम्हाला लागलं, तुम्ही रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी भरली, चाबी घेतली, तर परत तुम्हाला सिडकोचं घर घेता येत नाही. पण बघा ज्यांनी फॉर्म भरला पण त्यांना घर नाही लागलं, तर असे व्यक्ती ते परत फॉर्म भरून सिडकोचं घर अप्लाय करून सिडको लॉटरीमध्ये सहभाग घेऊ शकता. म्हणजे ज्यांना आता जे लॉटरीमध्ये जे विनर झालेले आहेत, जे अविनर आहेत म्हणजे लॉटरीमध्ये ते विनर झालेले नाही आहेत, त्यांच्यासाठी आता परत जेव्हा लॉटरी येईल 2025मध्ये अपकमिंग लॉटरी, त्याच्यामध्ये तुम्ही फॉर्म भरून परत तुम्ही सिडको लॉटरीमध्ये सहभाग घेऊ शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा विचार केला जाईल. पण ज्यांनी आता सिडकोमध्ये ज्यांना घर लागलेलं आहे ते परत फॉर्म भरू शकत नाही. कारण सिडकोचा नियम आहे, की सिडकोचं घर हे एकदाच घेता येते, परत घेता येत नाही. परत जर आपण अप्लाय केला तर आपण रिजेक्ट होऊ शकतो. त्यामुळे हे त्यांचं उत्तर आहे. बघा आणि आमच्या वेळेस पण हेच नियम होते, सिडकोचे हेच नियम आहे. याच्यामध्ये काही चेंजेस झालेले नाही आहे. आता हे सिडकोचं घर एकदा लागलं EWSसाठी, LIGसाठी, तर आपल्याला हे घर विकता येते का? तर हो, सिडकोचं घर विकता येते, पण याच्यासाठी काही कंडिशन आहेत. जे सिडकोद्वारा जे त्यांची जे नोटिफिकेशन आलेलं आहे, त्या नोटिफिकेशनमध्ये त्यांनी सविस्तर सांगण्यात आलेलं आहे. तर ते नोटिफिकेशन कुठे आलं आहे, कसं आलं आहे, ते आपण आता क्रमाने बघू. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला येणारे व्हिडिओ पूर्ण अपडेटद्वारा येत जातील. आणि व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. बघा सर्वप्रथम तुम्हाला EWS आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांसाठी ज्या कंडिशन सांगण्यात आलेल्या आहे, की बाबा PMOI प्रमाणपत्र जर अर्जदाराला शासकीय अनुदान घ्यायचे असल्यास अर्जदारांनी केंद्र सरकारच्या वेबसाईटवर www.pmoy.mis.gov.in किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोंदणी केलेली असावी. बघा म्हणजे तुम्ही PMI ऑनलाईन करू शकता किंवा ज्यांनी आता पनवेल जे ऑफिस आहे महानगरपालिकेचं तिथे जाऊन ज्यांनी फॉर्म भरले तिथे पण तुम्ही नोंदणी करू शकता. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ते पनवेलचं ऑफिस झालेलं आहे महानगरपालिकेचं. त्यानंतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटांमधील कुटुंबात प्रौढ महिला सदस्य नसल्यास अर्ज फक्त पुरुष सदस्यांच्या नावावरच करता येईल. बघा म्हणजे ज्यांना म्हणजे बघा परत सांगतो, आर्थिकदृष्ट्या EWSमध्ये जर तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि त्या ज्या
गटामध्ये फक्त प्रौढ महिला सदस्य नसल्यास अर्ज फक्त पुरुष सदस्यांच्याच नावावर करता येईल. त्यानंतर बघा तिसरं 9/12/2022 या संचालक मंडळ ठराव 12/633 नुसार करार झाल्याच्या तारखेपासून 5 वर्षाच्या कालावधीत सदनिका विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही. आरक्षित प्रवर्गातील अर्जदारांना ताबा मिळाल्यानंतर 5 वर्षानंतर सदनिका फक्त समान आरक्षण प्रवर्गातील व्यक्तींना हस्तांतरित करता येईल. यासाठी महामंडळाकडून लेखी परवानगी आणि हस्तांतरणाच्या वेळी लागू असलेल्या शुल्काची रक्कम भरावी लागेल. बघा, EWS साठी जर तुम्ही घराचं रजिस्ट्रेशन केलं त्याच्यानंतर तिथून 5 वर्ष म्हणजे तुम्हाला EWSचे घर विकता येत नाही. हे त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं आहे. हे नोटिफिकेशन कुठे आलेलं आहे, कसं आलं आहे हे तुम्हाला मी नंतर माझ्या जे व्हिडिओमध्ये शो करणार आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चुकीच्या नावाने केलेला अर्ज किंवा यापूर्वी PMYचा लाभ घेतलेल्या अर्जदारांनी अर्ज रद्द केले नाकारले जातील. बघा, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ हा एकदाच घेता येतो, 2 वेळेस आपल्याला घेता येत नाही. त्यामुळे अर्ज करताना तुम्ही या गोष्टीची दखल घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचा जो PMYसाठी तुम्ही पुन्हा जर लाभ घेत असाल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो, पुढे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. हे झालं EWS गटांसाठी. म्हणजे EWS गटांसाठी तुम्हाला जर एकदा घर लागलं तर तुम्हाला कमीत कमी ते 5 वर्ष विकता येणार नाही. जिथून तुमचं रजिस्ट्रेशन झालं तिथून, लॉटरीमध्ये नंबर लागला तिथून नाही. जेव्हा हस्तांतरणाची प्रक्रिया जे सिडकोद्वारा आपल्याला डॉक्युमेंट देतात त्याच्यानंतर तिथून 5 वर्ष, जेव्हा आपण ज्या महानगरपालिकेच्या आतमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जाऊन आपण घराची नोंदणी करतो, रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी भरून. आता आपल्याला LIG, जे LIG कॅटेगरीमध्ये ज्यांनी अर्ज केला त्यांच्यासाठी पण त्यांनी एक नोटिफिकेशन दिलेलं आहे. बघा, करार झाल्यानंतर 3 वर्षाच्या कालावधीत सदनिका विकता किंवा हस्तांतरित करता येणार नाही. आरक्षित गटासाठी ताबा मिळाल्यानंतर 3 वर्षानंतर सदनिका फक्त समान आरक्षण गटातील व्यक्तीलाच हस्तांतरित करता येईल. यासाठी महामंडळाकडून लेखी परवानगी आणि हस्तांतरणाच्या वेळी लागू असलेल्या शुल्काची रक्कम भरावी लागेल. बघा, आता हे EWS साठी 5 वर्ष होते, LIG साठी हे 3 वर्ष करण्यात आलेले आहे. म्हणजे तुम्ही जिथून घराचं रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी भरसाल तिथून तुम्हाला हे विकता येणार नाही. म्हणजे तुमचा हा डाऊट क्लिअर झालेला असेल. म्हणजे सिडकोचं घर आपल्याला विकता येते, पण त्याच्यासाठी जे कंडिशन आहे ते त्यांनी सांगण्यात आलेले आहे की तुम्हाला EWS 5 वर्ष, LIG 3 वर्ष. आणि सदनिकेची संयुक्त मालकीबद्दल पण त्यांनी एक नोटिफिकेशन दिलेलं आहे की सिडको विक्री कराराच्या अंमलबजावणी करण्यापूर्वी सदनिका धारकाने आपल्या पतीचे किंवा पत्नीचे नाव वाटपीत व सदनिकेकरता संयुक्त मालक म्हणून समाविष्ट करण्याबाबतची विनंती सिडकोस प्रशासकीय शुल्क म्हणून 5,000 रुपये अदा केल्यावर आणि त्यासाठीची आवश्यकता ती कागदपत्रे सादर केल्यावर मान्य केली जाऊ शकते. बघा, हे तुम्हाला संयुक्त को-ॲप्लिकंट म्हणतात. म्हणजे को-ॲप्लिकंटमध्ये जर तुम्हाला सह-अर्जदार जर पत्नीला लावायचं असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी सिडकोकडून को-ॲप्लिकंटसाठी परमिशन घ्यावी लागते. त्याच्यासाठी तुम्हाला डॉक्युमेंट पण अपलोड करावे लागतात, जे माझ्या वेळेस आम्ही केलेले आहेत. को-ॲप्लिकंट जर सह-अर्जदार जर करायचं असेल तर EWS साठी तर कन्फर्म आहे, कारण की तुम्हाला सह-अर्जदार करावाच लागतो, कारण की तुम्हाला सबसिडी तशी तुम्हाला मिळणार नाही. LIG साठी सुद्धा ते प्रावधान आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला सिडकोकडून परमिशन घ्यावी लागते. त्याचे प्रशासकीय शुल्क 5,000 रुपये भरावे लागतात. तेव्हा तुम्हाला हे म्हणजे को-ॲप्लिकंट अर्जदार होऊ शकतात. बघा साईडला ही जी बातमी आहे, ही जी तुम्हाला जी माहिती दिलेली आहे हे साईडला नोटिफिकेशनमध्ये त्यांनी देण्यात आलेली आहे. तुम्ही बोलसाल की सर तुम्ही कुठून माहिती दिली, तर बघा साईडला ही त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये आलेली आहे. तर असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ खरंच महत्त्वपूर्ण असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एक लाईक आणि एक सबस्क्राईबरने आम्हाला असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मोटिवेशन मिळते. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.